हून अधिक लोकांना विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहेत. हे फार चिंतेची बाब आहे. सकाळी तहसीलदार कार्यालयातले अधिकारी भेटले होते. आज पोलिसांसोबत विस्तृत चर्चा झाली. पहिली गोष्ट अशी की नायब तहसीलदारला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हे सगळे आदेश काढले आणि आता ते सगळे आदेश जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहे. दुसरी गोष्ट, जे जन्म प्रमाणपत्र दिले त्यात खोट्या सह्या आहेत, फोर्जरी आहे, फ्रॉड आहे, चीटिंग आहे, नोटरीचं काय ठिकाण नाही आहे, ज्या माणसाचा पत्ताच नाही, फोटो नाही, अर्ज नाही, त्यांनाही जन्म प्रमाणपत्र दिलं. आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केलाय की त्यांनी गुन्हा दाखल करावा आणि हे फ्रॉड करणारे कोण कोण आहे, आता मागे कोण आहे, त्या सगळ्यांची चौकशी करा. सर, हे प्रकार कधीपासून चालू होता आणि किती जणांवर गुन्हे दाखल करण्याची तुमची मागणी आहे? आता 12 जे यांना प्रमाणपत्र दिले आहेत ते रद्द होणार. आता दुसरी गोष्ट, ते हे बेकायदेशीररित्या दिले अधिकार नसताना, तर त्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार यांची चौकशी झाली पाहिजे. ही गोष्ट असं लक्षात आलं की आज नगरपालिकेचे पण CEO उपस्थित होते. 294 विलंबित जन्माचे नोंदी घेण्याचे आदेश आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश हे तहसीलदार, नायब तहसीलदारने दिले होते. आणि त्यात असं लिहिलं होतं की या सगळ्या सुनावणी तुम्ही उपस्थित होत्या. नगरपालिकेने एक पण सुनावणी अटेंड नाही केली. म्हणून हे चीटिंग, फ्रॉड, फोर्जरी हे भारताच्या घटनेची खेळ आहे. कारण की यात बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, विदेशी असो, पाकिस्तानी असो, अफगाणी असो, कोण असेल कोणालाच माहीत नाही. ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्माचा एक पण कागदपत्र नाही त्याला तुम्ही जन्म प्रमाणपत्र दिलं. हे मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांवर अत्याचार व आतंकवादाला प्रोत्साहन. सर, पुढची प्रक्रिया काय असेल आणि यामध्ये संख्येमध्ये वाढ होऊ शकते का? आता मी आग्रह केलाय पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा. आता तहसीलदार स्वतः तक्रारदार म्हणून आले आहेत. माझी त्याला हरकत नाही. कारण की नायब तहसीलदारनी फोर्जरी केली आहे, त्यात सहभागी आहेत आणि त्यांना असं वाटत होतं की ते तक्रारदार झाले म्हणून ते वाचणार, असं नसते. त्यांनी तक्रार केल्यानंतर पण जर सिद्ध झालं की ते त्यात इन्व्हॉल्व होते आणि मी स्वतः इथे लक्ष घालणार आहे. बीड जिल्ह्यात 4 ठिकाणी